वेलकम टू बनारसमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि खरोखर थंडी भरपूर आहे. आता आपण इथून बघूया, आधी हॉटेलमध्ये जाऊया, त्याच्यानंतर काय फिरण्यासारखं आहे ते बघूया. अस्सी घाटचे इथे आमचं हॉटेल बुक आहे. बघूया, आधी तिथे जाऊया, नंतर फ्रेश होऊन मग पुढचं काय प्लॅनिंग करूया आणि मग तुम्हालाही फिरवूया. तर चला मग. ऊन दिसत असलं ना तरी इतका थंड वारा सुटलाय, बापरे. म्हणजे 10:30-11 वाजलेले, इतकी थंडी वाजते ना, तसं नॅचरल AC चालू आहे. आणि प्रयागराजमध्ये पण भरपूर थंडी होती. रात्री लिटरली 2-2 ब्लँकेट घेऊन झोपायची गरज लागत होती मला. आणि आता इतकं थंड वारा सुटलाय. हे बघा, वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय आम्ही, हे पण सायकल रिक्षामध्ये. बघा कसा मेहनत करतो. आता आम्ही चाललो आहोत घाटावरती जाणार आहे. तिथे गंगा आरती होते. ऍक्च्युली गंगा आरती हे इकडच्या लोकांनी सांगितलं की 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे, म्हणजे 3 घाटांवर होते. तर आपण जाणार आहे ते दशाश्वमेध घाट आहे, तिथे जाणार आहेत. आता अगोदर आम्ही दर्शन करून घेतो. इथे मंदिर बरेच आहेत, पण थोडस वेळेचं ऍडजस्टमेंट करावं लागतंय आम्हाला. म्हणून बघूया आपल्याला किती दर्शन करता येतात. ते जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मार्केटमध्ये निघाली, सांगते, मार्केट ना असा साड्यांनी भरलेला आहे. बनारसी साड्या, दुपट्टे, भरपूर अशा वस्तू मिळतात तिथे. आणि तुम्हाला मार्केट दाखवू का? तिथे चालू. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो ना म्हणजे तिथे ना एक आपल्या महादेवाचं ना खूप छान असं पोस्टर लावलेलं होतं. पोस्टर म्हणजे ॲक्रेलिकचं मी बनवलेलं आहे. हा, मूर्ती बनवलेली आहे आणि ती मला इतकी आवडली ना, मी एंट्री केलं 5 मिनिटांनी ती बघतच बसली आणि धनींना बोलली पण की मला ना असं पाहिजे म्हणून घरामध्ये. तर ते इथे कुठं मिळतं आम्हाला कळलं नव्हतं, पण इतकं लकीली योगायोग झाला की थोडंसं ट्रॅफिक असल्यामुळे त्या रिक्षावाल्याने अपोजिट साईडने घेतलं आणि तो शॉप आम्हाला दिसला जिथं ही गोष्ट बनवली जाते. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. हेच येते या शॉप मध्ये. खूप छान किती छान छान वस्तू बनवल्या जातात. ते बघा, मंदिर बघा किती सुंदर आहे. मंदिर बघा किती छान बनवलंय त्यांनी. ॲक्रेलिक मध्ये बनवलं. ॲक्रेलिक मध्ये आणि खरोखर खूप छान आहे. आपका नाम? दिलीप यादव. अच्छा. हे जी कलाकृती बनली ते हेच इसम आहेत ज्यांचं नाव दिलीप यादव आहे. त्यांनी बनवलेली आहे आणि मला इतकं आवडलं ना की इतकं मोठं तर आता घेऊन जाणं शक्य नाहीये आपल्याला, इतकं लांब आहोत आपण. तर त्याचं छोटं व्हर्जन लहान मूर्तीमध्ये मी करून घेतलेलं आहे आणि मला ते भेटलं. बोलतात ना, मनापासून जी वस्तू मागितली ना ती खरोखर भेटते. आणि मला इतकं आवडलेलं, मी बोललेली पण आपल्या मंदिराच्या वर आपण करून घेऊया, असं कुठे भेटेल आपल्याला. आणि खरोखर साक्षात महादेव मला भेटलेले आहे तिथं आणि इथून मी त्यांना घेऊन चालली आहे घरी. हा, तर बघा आता झालेलं आहे, पॅक करतात ते. मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते लावून कसं दिसतंय ते. आणि खूप छान त्याचं पोझिशन. गाणं माहिती आहे ना तुम्हाला, काही के पान बनारसवाला, तो इथेच झाला असेल शूट वाटतं. म्हणजे बऱ्याच लोकांच्या लोकल इथे पानच खाताना दिसतात येते आणि पानवाल्यांकडे गर्दी किती दाखवू तुम्हाला. पण माझा विचार चाललाय मी पण ट्राय करावा, पण गोड पान ट्राय करावा. हे बघा, हे पानचं शॉप आहे. एवढी लोक पान खायला आलेली आहे. फेमस पानवाले कुठे? ओके, तिथेच अमिताभ बच्चन आला आणि बघा मी बरोबर बोलली. तो गाणं पानवाल्यांना बघून शूट झालेला आहे. कसं बनवतो दाखवा.
बनारसी पाव बनारसी पान स्पेशल पान आहे. हे का बघायचं? खाऊ? हे पण खाऊ? हे नको आहे मला. आतमध्ये कोमळ आहे. ही आहे पूर्ण गंगा नदी. हा इथे केदार घाट आहे हा, आणि इथून सगळ्या बोटी जातात आहे आता. हे सगळे घाट आहे, तिथून सगळ्या बोटी जातात. तर आम्ही आता चाललो आहे ते बोटीमधून घाट दाखवतात ते बघायला, आणि त्याच्यानंतर गंगा आरती सुद्धा बघायला जाणार आहे. आता इथे बोटीमध्ये बसलो आहोत. बोट थोड्याच वेळात निघेल. हे सगळे घाट आहेत ना ते फिरवणार आहेत, ते गंगा आरती दाखवणार आहेत. आपण बघूया. खरोखर खूप खूप छान वातावरण आहे. म्हणजे फायनली गंगा माँ जिला बोलतात, आपली जी नदी आहे तिचं महत्त्व खूप जास्त आहे. आज तिथे आहे मी, आणि त्या पाण्यावर म्हणजे बोटीमध्ये आहे, याचा वेगळाच आनंद आहे. म्हणजे इतका ऐकलेला आहे ना या घाटांबद्दल, बघितलेला आहे ऑब्व्हियसली व्हिडिओजमध्ये, आणि आज प्रत्यक्ष इथे बघते तर वेगळीच फिलिंग आहे. ते घाटावर जाणं हे शक्य होत नाही, तर एकदा बोटीने बोट राईड केली जाते, दाखवतात ते सगळं. आणि आता संध्याकाळ होत चालली, तर वातावरण इतकं छान झालेलं आहे ना, सगळ्या पाण्यामध्ये बोटी अशा चाललेल्या आहेत. बघा ना किती छान दिसतंय. दर्शन घेतात ते बोटीमधून. ऍक्च्युली त्यांनी बोलत होते आपण प्रायव्हेट बोट करूया म्हणून, पण मला भीती वाटते. मी म्हटलं नको, आपण हीच बोट बेटर आहे, थोडा हाईटवर आहे, आपल्याला आरतीही व्यवस्थित दिसेल. आणि दुसरे पण लोक होते ते बोलत होते की जे बोट्स वगैरे असतात ना ज्यात कमी लोक, मग कसे ते उभे राहतात आरतीच्या वेळेस पटकन शूटिंग घेण्यासाठी, तर ती बोट अशी हलत राहते, तर ते टेन्शन राहील. त्यापेक्षा ही बोट जरा सेफ आहे, तर आपण यातूनच दर्शन करूया. जशी जशी रात्र होत चालली आहे ना, असे छान लाइटिंग चालू होत चालली आहे, सगळीकडे दिवे पेटत चाललेले आहेत, तर खरोखर खूप छान वाटतं. तर गंगा आरती आम्ही करतो आमच्या जोडीला, तुम्हीही करा. तर चला मग आपण गंगा आरती आपली बोट स्टार्ट झालेली आहे, आणि हे बघा छान लाइटिंग दिसतं ते. वाव, खूप सुंदर दिसतंय सगळं. एवढी थंडी असते इथे, आपण बरं येतील. हे बघा मी फेटी पॅक झालेली आहे, म्हणजे पाण्यात पोहायला पण जाऊ शकते मी आता. चला, आपली बोट चालू झालेली आहे, आणि खूप छान दृश्य दिसतं. आता तर ते आधी बघा. किती चालू आहे, टायटॅनिक चालू झालेली आहे इथे. टायटॅनिकचं सीन, ओह माय गॉड.
बोटी आहेत, बाप रे भरपूर. सगळं भरलेलं आहे बोटींनी आरती बघण्यासाठी. खूप जास्त गर्दी आहे, बापरे भरपूर लोक आहेत. इतकं ना विचारता सोय नाही, पण बेस्ट आरती एकदम बेस्ट आहे. यात बघा वेगळाच एक्सपिरियन्स येतो. खूप छान आरती होती आणि अमेझिंग एकदम मस्त. आणि त्या लांब असूनही ऍक्च्युअली त्यांचे डमरू इतके मोठे आहेत ना की त्यांचा आवाज येत होता खरोखर इथपर्यंत. छान. आणि काय मोठे मोठे दिवे ते ज्याच्याने ते आरती करतात ते खूप सुंदर आरती. मस्त मस्त. कधी आलं वाराणसीला तर आरतीचा आनंद नक्की घ्या. आणि इथे खूप आता थंड वारा सुटलाय, बापरे. आता हे ना दुसऱ्या घाटांवर असं फिरवतात ते आम्हाला. बघूया आपण काय. आता इतकं सुंदर दृश्य बघितलंय ना की त्याच्या पुढे काय सगळं मला असं फिटच वाटणार आहे. दुसरं काय नाही बघितलं तरी चालेल. आता चालेल खरोखर असं आम्हाला वाटतंय आता की दुसरं नाही बघितलं तरी चालेल की इतकी सुंदर आरती. तरी आपण बघूया काय आहे. बघूया आता पुढे काय दाखवलं. कुठे बता दो आगे से ड्रोन हो हाँ बता दो. ये काशी का महाशमशान है जिसे मणिकर्णिका घाट के नाम से जाना जाता है. ये मोक्ष यहाँ पे जो जलता है उसको मोक्ष की प्राप्ति होती है. और शिव जी को तारक मंत्र सुनाते हैं. कहा जाता है एक समय काशी में भ्रमण करते हुए शिव शंकर और माता गौरा यहाँ आई थी. तभी उनको कानों का कुंडल और कान का मणि गिर गया. तभी उन्होंने श्राप दिया कि जय मैं उस समय गर्म का दिन था. कहा कि जैसे मैं जलती हूँ तो तुम लोग ऐसे ही जलो. पर तभी हरि विष्णु भगवान आते कहे कि हे भगवान आप श्राप दे दिए हैं, आप श्राप दे दिए हैं तो कैसे चलेगा. तो बोले कि जो यहाँ मुक्ति जो मरेगा उसका मुक्ति मोक्ष सीधे सीधे मुक्ति या मोक्ष प्राप्त हो जाएगा. इसी जगह पे क्या? हाँ. एक बार सभी लोग बोली बाबा की जय. बोले बाबा की. ये काशी करवट है. कहा जाता है ये बंगाल के राजा महारानी थी जिनसे अपने पुत्र से कहा बेटा तुम मेरे लिए बनारस में एक मंदिर बनवाओ. तो उनका पुत्र ने इसे नौरत्न मंदिर के नाम से भी जाना जाता है, रत्नेश्वर मंदिर. तो उसने मंदिर बनवाया और कहा माँ मैं तुम्हारे कर्ज से मुक्त हो गया. तो वो बोलती है बाप भगवान कहे कि कभी किसी अपने माँ के पुत्र कहीं माँ का कर्ज कम होता है नहीं होता है. कोई दुनिया पुत्र अपने माँ का कर्ज से उद्धार नहीं हो सकता. तो भगवान ने उस मंदिर को टेढ़ा कर दिया. कहा क्या तुमने माँ को ऐसे कहा मैं मंदिर टेढ़ा कर देता हूँ. मंदिर टेढ़ा है क्या? ऐसा हुआ है कभी माँ के कर्ज से बेटा कभी उद्धार नहीं हो सकता संतान. चलिए देख कितना सुंदर सुंदर डिजाइन कर सकते हैं. स्नान नदी का दूसरा नंबर गेट है. कॉरिडोर के नाम से भी जाना जाता है. घाट से लोग स्नान करके जल दान करके जाते अंदर. बोलिए काशी विश्वनाथ की जय.
कहते हैं इस घाट को? सेलिब्रिटी है यही से आते हैं। कोई बड़ा सेलिब्रिटी आते हैं तो लेके आते ये देखिए प्रयागराज घाट है। अगर कोई प्रयागराज में दर्शन करने से नहाने से उनका फल प्राप्त होता है, चाहे कोई कुंभ हो। गौरी केदारेश्वरनाथ की जय, डॉक्टर वीर बाबा की जय, श्री आदिगुरु शंकराचार्य जी महाराज की जय, समस्त संत महात्मा ऋषियों की जय, भारत माता की जय, धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का। ये देखिए 64 योगिनी घाट, ये 64 सीढ़ी चढ़ेंगे तो मंदिर पड़ेगा माता चौसठी का, जिनका दर्शन करने मात्र से 64 योगिनी का एक साथ दर्शन होता है। बोलिए चौसठी माता की जय। और ये मंदिर 3 दिन साल भर में 3 बार खुलता है, होली और 2 नवरात्रि। इनका जन्मदिन होली के दिन पड़ता है, उनको माता अभी चढ़ाने से इनका सारे पापों से मुक्ति हो जाता है। बोलिए चौसठी माता की जय। बापरे, आम्ही केव्हापासून फिरतोय आणि किती मोठं आहे हे, म्हणजे नदीच्या बाजूला इतके घाट आहेत आणि सगळे ते दाखवतात ते आता। इतिहास आहे मला असं वाटते 1857 मध्ये का त्याच्या आधी काहीतरी पानिपतची लढाई झालेली, ती पेशव्यांमध्ये आणि अब्दालीमध्ये झालेली। पण त्या लढाईसाठी पुण्याहून 1 लाख सैनिक आणि 1 लाख सामान्य जनता, ज्याच्यात शिंपी नावे सगळ्या 12 बलुतेदार होते आणि ते काशीच्या यात्रेसाठी निघाले होते। परंतु ते अब्दाली बरोबर त्यांची लढाई पानिपतमध्ये झाली आणि तिथेच बरेचसे मरण पावले, काही कुठे हरवले, कोणी घरी पोहोचलं नाही, काही जण घरी पोहोचले। खूप मराठ्यांचे खूप असे त्या लढाईमध्ये हाल झाले। त्या लढाईमध्ये जाण्यासाठी नव्हती लोक आले, त्यांना काशीची तीर्थयात्रा करायची होती सामान्य माणसांना, त्यासाठी 1 लाख जनता तिथून पुण्याहून आलेली इथे। सांगता येत नाही कारण की पानिपतची लढाई आहे। महाराष्ट्रीयन लोकांना स्पेशल ट्रीटमेंट आहे, सगळे घाट फिरवतात ते, सगळ्या बोटी थांबल्या। मंदिर है ये, जो रामायण में राजा निषाद राज थे, जो राम वनवास के समय राम को उस पार कराए थे, उन्हीं का मंदिर है। तभी से इस घाट का नाम निषाद राज पड़ा, जो हम लोग के पूर्वज थे। हा जो आहे ना, हा 80 घाट आहे। इथे गंगा आरती होते, जशी दशामेश घाटावर होते त्याचप्रमाणे इथे सुद्धा आरती होते। कर्ण भी शिव का रूप है, चाहे वो छोटा हो या बड़ा, सबको शिव का अधिकार है। इसीलिए इसे देवभूमि कहा जाता है, यहाँ देवों का वास होता है। यहाँ सभी देव का वास होता है। दुनिया में आप कहीं जाए ना जाए, पर काशी आए आपको सभी भगवान मिल जाते हैं। दुनिया का सब चीज काशी प्राप्त हो जाएगा। पहले कहा जाता था काशी की यात्रा हो गई, कहा जाता था कोई जाए मथुरा, कोई जाए वृंदावन, कोई कहीं जाए, सबसे अच्छा अपना काशी। मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे। आम्ही आता बोटीत जाऊन आलेलो आहोत, खूप छान त्यांनी आम्हाला एक टूर दिलेली आहे। 84 घाट आहे ना, त्या 84 घाटवर काय काय विविधता आहे आणि त्याची काय काय खासियत आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हो, आणि खूप छान माहिती दिली, मस्त आहे आणि बोटीतून फिरायला खूपच मजा आली। आणि बरं झालं बघा झाली, तुम्ही मला बोलत होते की प्रायव्हेट बोट करूया, मी म्हंटल नको मोठी घेऊया आपण, कारण की मी घाबरते। जनरल बोट घेतली, ज्यात साधारण 50 ते 60 लोक होती
आणि चांगलं होतं. पण त्याने किती छान सांगितलं, म्हणजे सगळी माहिती दिली आम्हाला की बोटीमध्ये कुठे कोणता घाट आहे, काय आहे, आणि काही एवढं भीती पण वाटली नाही. जरा चांगलंच होतं, कम्फर्टेबल होतं. तर मग उलट लाईफ गार्ड दिलेलं त्यांनी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. आणि छोट्या बोटवरती उलटा अशी भीती आणि व्यवस्थित त्यांना दिसली पण नसती आरती. आम्ही टॉपवर असल्यामुळे आम्हाला आरती ही व्यवस्थित दिसत होती. तर ते एक छान झालेलं आहे. तर इकडं खूप छान आपलं एक टूर मी म्हणेन सगळ्या घाटांचं खूप छान झालेलं आहे. आता आम्ही इथून निघतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत काशी विश्वनाथचे दर्शन. आणि हे दर्शन हे किती चमत्कारित होतं की ज्याच्यावर आमचाही विश्वास बसत नव्हता. परमेश्वराने आम्हाला इतकी साथ दिली आहे ते तुम्हाला सांगते पुढच्या ब्लॉगमध्ये.